असं होतं ना कधी आपण अचानक कोणाच्या घरी जात आहे आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं की साक्षात इथे मंदिरामध्ये जे फील होतं ना, तीच फीलिंग आपल्याला या घरामध्ये आहे. आणि जुने लोक पण म्हणायचे ना की कोणाच्या घरी गेल्यानंतर जर तिथे तुम्हाला साक्षात अन्नपूर्णा मातेचं दर्शन होत असेल की त्या स्त्रीमध्ये अन्नपूर्णा आहे, की तिच्या हातामध्ये नेहमी बरकत असते, तर अशा वेळेस सुख समृद्धी वैभव त्या घरामध्ये नांदत असते. पण असं तर खूप जणांसोबत होत नाही. मी जेव्हाही अपॉइंटमेंट घेते, जसं मी ज्योतिष आहे, वास्तुतज्ञ आहे, माझं नाव किरण ठाकूर आहे, तर मला पहिला प्रश्न विचारतात क्लायंट की ताई, घरामध्ये बरकत राहण्यासाठी आणि साक्षात लक्ष्मीचा अन्नपूर्णा मातेचा वास राहण्यासाठी काय करायला पाहिजे? तर बघा, सगळ्यात आधी कधीही कर्मानुसार करायचं. तुमच्या घरी कोणी जरी येत असेल, नाही काही खात असेल, तर निदान थोडंसं चहा चहा नाही तर पाणी देऊन तरी त्या व्यक्तीला पाठवायचं. तुमच्या घरून कोणी खाली मुखाने गेलं नाही पाहिजे. कोणी मागायला आलं, पैसे नाही दिले तर चालेल, पण अन्नाच्या थ्रू द्या. गाय माता आली तर थोडंसं काहीतरी खाऊ घाला. याला अन्नपूर्णाची बरकत म्हणतात. आता दुसरी गोष्ट, की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव आणण्यासाठी एक अन्नपूर्णा माता जी आपल्याला अन्नामध्ये रुची देते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुख समृद्धी वैभव लक्ष्मी माता देते. महाभारतामध्ये म्हटलेलं आहे, जसं अन्न तसं मन. मग तुम्ही कोणत्या भावनेने स्वयंपाक करताय, कोणत्या भावनेने समोरच्याला, घरातल्यांना या बाहेरच्यांना आलेल्यांना खाऊ घालत आहे, तशाच प्रकारचे विचार त्याच्यात पडतात. म्हणून गायत्री मंत्राची चॅन्टिंग म्हणजे मंत्रजप करत कधीही स्वयंपाक करायला पाहिजे. आता मेन उपाय मी आपल्या सर्वांना सांगते. जर तुमच्या घरामध्ये बरकत राहत नाही, कधीही बघितलं तर तुमच्या घरातली दौडी खाली असतं, तिजोरीमध्ये हात घातला तर पैसाच नसतो, की एक एक रुपयासाठी तुम्हाला तरसावं लागतं, याला दरिद्रतेचे लक्षण म्हणतात. अशा वेळेस आपल्या घरी दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि अमावस्येला हा उपाय केल्याने तुमचे पितरस पण खुश होतात आणि साक्षात अन्नपूर्णा माता लक्ष्मी मातेचा वास होतो. चालू अमावस्या आणि पौर्णिमेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. 7 प्रकारचे सप्त धान्य, सप्त म्हणजे 7, 7 प्रकारचे धान्य आपल्याला एकत्र करायचे छोट्याशा वाटीमध्ये. मूग घ्या, उडीद घ्या, गहू घ्या, ज्वारी, बाजरी जे असेल ते 7 प्रकारचे धान्य घ्यायचे. पूर्व आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये करू शकता किंवा उत्तर दिशेच्या भिंतीजवळी करू शकता तुम्ही हा उपाय. ते धान्य असे ठेवायचे, त्याच्यावर एक मातीचा दिवा घ्यायचा, त्याच्यात तूप टाकायचं आणि तो दिवा तुम्हाला पेटवायचा आहे. त्या दिव्याचं मुख तुम्हाला होत असेल तर उत्तर किंवा पूर्वेकडे करा आणि तिथे क्षमा अर्चना मागा, की हे साक्षात अन्नपूर्णा लक्ष्मी माते, मी तुला माझ्या घरी बोलवते, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव दे आणि आमची दरिद्रता दूर कर. त्यानंतर हा दिवा जसजसा पेटेल, तुम्हाला दर महिन्याला तुमच्या घरात रिझल्ट दिसतील. याच्यामध्ये तुमचे पितरजी येतात आणि याच्यामध्ये तुमच्या घरामधली अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता सुद्धा येते. फक्त चालू अमावस्येमध्ये आणि पौर्णिमेमध्ये करायचं. कॅलेंडरमध्ये बघायचं. संध्याकाळच्या टाईमला करत असेल तर सगळ्यात चांगलं काम करेल. आता दुसऱ्या दिवशी या धान्याचं काय करायचं? हे धान्य पक्षींना टाकून द्यायचं. असं दर अमावस्या पौर्णिमेला आपलं हे सुरू राहील. पण सेकंड गोष्ट, कर्मा थ्रू करा. कोणी कुरिअरवाला येत आहे, कोणीही तुमचं कसलं काम करत आहे, गॅसवाला, सिलेंडरवाला घरी येतो, थोडंसं त्यांना म्हणा, पाणी घेता, काही देऊ, असं आपलं काम असतं म्हणणं. जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हाच तुमच्या घरामध्ये बरकत होत असते. उपाय करा, काय रिझल्ट येतात मला सांगणं सुरू करा. इतक्यात मी खूप जणांचं बघितलेलं आहे की जे रेग्युलर कमेंट करणार आहे त्यांच्याच कमेंट येतात. तुम्ही नवीन असेल तर तुम्ही पण सांगा की तुम्हाला आपल्या चॅनलवरचे स्वामी रिअलायझेशनवरचे व्हिडिओ कसे वाटतात.